नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे, निवृत्त सहसंचालक महाराष्ट्र शासन. म्हणजे मी महाराष्ट्र शासनामध्ये सरकारी अधिकारी होतो. फायनान्स डिपार्टमेंट म्हणजे वित्त विभागाला होतो. त्यामुळे टॅक्सीच्या संदर्भात माझा चांगला अभ्यास आहे. म्हणून टॅक्सी संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ आपल्याला आवडीचा असेल. आपल्याला पण टॅक्स वाचवायचा आहे, तर तो कसा वाचवला पाहिजे आणि टॅक्स वाचवत वाचत आपण बचत केलेली रक्कम गुंतवली तर त्या गुंतवणुकीतून आपल्याला जो वेल्थ क्रिएशन होतं, म्हणजे टॅक्स म्हणजे बचत बी बढत बी, ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला पाहता येतील. माझी विनंती आहे की हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा, जेणेकरून हा व्हिडिओ आपल्याला उपयोगाला येईल. हा व्हिडिओ इतरांना आपण पाठवा आवडल्यास, आणि या माझ्या चॅनलला आपण लाईक करा, सबस्क्राईब करा. चला तर आपण आता आजच्या ह्या विषयावरती लक्ष देऊया. स्टेटमेंट समोर दिलेलं आहे, ती स्टेटमेंट आपण पहा. याच्यामध्ये 4 सेक्टर्स आपण बघितलेले आहेत. या 4 सेक्टरमध्ये कुठले कुठले याच्यामध्ये गुंतवणूक आपण कशात केल्यात ह्याच्यात दाखवलेलं आहे. हेडिंग आहे ट्रॅडिशनल टॅक्स सेव्हिंग ऑप्शन वर्सेस म्युच्युअल फंड ELSS. म्हणजे ELSS हा सुद्धा म्युच्युअल फंडचा मधले एक सेक्शन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक केल्यास टॅक्स आपला वाचवू शकतो आणि वेल्थ क्रिएशन होऊ शकतो. पहिलं दाखवलं आहे ते बँक FD. बँक FDमध्ये 6.61% रिटर्न दाखवलेला आहे. ही 5 वर्षाची खास टॅक्स सेव्हर एक FD आहे, बँकेमध्ये असते. ही आपण विचारू शकता. आणि आपण 15 वर्ष या ठिकाणी गुंतवणूक केलेली आहे. वरती दाखवले इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 1,50,000 पर इयर आणि ड्युरेशन आहे 15 इयर्स. बँक FDमध्ये 15 वर्षे गुंतवणूक केल्यास 6.61% प्रमाणे 39,03,000 रुपये आपल्याला वेल्थ क्रिएशन होतं आणि 46,800 रुपये दर वर्षाला टॅक्स वाचतो. दुसरं आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. याच्यामध्ये 7.7% आपल्याला रिटर्न मिळालेला आहे. 42.84% वेल्थ क्रिएशन 15 वर्षामध्ये होतं. प्रॉव्हिडंट फंडमध्ये या ठिकाणी आपल्याला 43.84 लाखाचं वेल्थ क्रिएशन झाले आणि 7.75% इथं रिटर्न दिलेलं आहे किंवा. आणि चौथा आहे तो ELSS म्युच्युअल फंडमध्ये. इथं जर आपण गुंतवणूक केली वर्षाला 1.5 लाख रुपये, जर 1.5 लाख नसतील तर महिन्याला 12,500ची आपण SIP करू शकता. आणि या ठिकाणी आपल्याला 12.62% रिटर्न, हायेस्ट रिटर्न दाखवलेला आहे. म्हणजे जवळजवळ डबल रिटर्न दाखवलेला आहे. त्यामुळे अमाऊंटसुद्धा डबल मिळालेली 66,21,000 रुपये. आता या ठिकाणी आपण हे पाहिलेलं नाही की प्रत्येक ठिकाणी TDS बसतो का. बँकेमध्ये FD केली की TDS बसतो आपल्याला माहिती आहे, आणि आपल्याला TDS कट करून रक्कम मिळते. बँकेमध्ये TDS किती मिळतो तर या बसतो, तर तो आहे 10%, 20%, 30%. आपण जास्त आपण टॅक्स भरता तेवढ्या स्लॅबचा TDS इथं कट होतो. आता दुसरं स्टेटमेंट दाखवलेलं आहे ते पहा. त्याच्यात आहे टॅक्स सेव्हिंग प्लस वेल्थ क्रिएशन. तर याच्यामध्ये इन्कम टॅक्स ॲक्ट 80C खाली C ही गुंतवणूक आहे. 4 ॲसेट्स दाखवलेत, बँक FD, NSE, प्रॉव्हिडंट फंड, ELSS. पहिल्या याच्यामध्ये दाखवले अमाऊंट इन्व्हेस्टेड 1.5 लाख रुपये 15 वर्षासाठी. एकूण टोटल आहे 22,50,000ची आपली गुंतवणूक होते. बँकेत FD केल्यास आपल्याला 6.60%चा रिटर्न मिळतो, इंटरेस्ट मिळतो, आणि त्याच्यावरती टोटल वेल्थ क्रिएशन 39.3 लाख रुपये होते. याच्यातलं मायनस केली प्रिन्सिपल अमाऊंट आपली, तर एकूण 16,60,000 रुपये आपलं वेल्थ क्रिएशन होतं किंवा प्रॉफिट झालेलं आहे. याच्यातनं टॅक्स आपण ॲव्हरेज 20% मायनस केला तर 3,32,000 रुपये टॅक्स गेला, तर मला 13,28,000 म्हणजे 13.5 लाखच फक्त नेट गेन मला मिळालेलं आहे. दुसरं आहे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट. 1,50,000 दरवर्षी 15 वर्ष गुंतवली, 22,50,000 रुपयेची गुंतवणूक झाली. 7,07,000 रुपये त्याच्यावरती टॅक्स आपल्याला रिटर्न किंवा इंटरेस्ट मिळालेला आहे. एकूण वेल्थ क्रिएशन झाले 42,84,000. याच्यातनं 22,50,000 मायनस केले तर नेट आपल्याला प्रॉफिट मिळाला 20,34,000. याच्यावरती 20% टॅक्स काढला तर 4.6% टॅक्स बसला किंवा तेवढा मायनस केला तर 16,28,000 रुपयाचा आपला नेट प्रॉफिट आहे. आपण हे प्रॉफिट का विचार करतो की मी गुंतवलेली रक्कम जी आहे ती माझी आहे, ती प्रिन्सिपल अमाऊंट आहे, ती मायनस करून मला इथं किती गेन मिळालेला आहे तो आपण काढलेला आहे. तिसरा आहे तो प्रॉव्हिडंट फंड. प्रॉव्हिडंट फंड आपल्याला माहिती आहे आपण सगळ्याच कंपल्सरी गुंतवतो आणि हे कंपल्सरी आहे, पण या ठिकाणी आपल्याला गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे तेवढी गुंतवणूक करून बाकीची गुंतवणूक आपण ELSSसाठी सुद्धा वापरू शकतो. म्हणजे ग्रॉस सॅलरीच्या 12.5% आपण गुंतवणं कंपल्सरी आहे. 1.5 लाख रुपये मी दर वर्षाला गुंतवले, 15 वर्ष गुंतवल्यानंतर 22,50,000ची टोटल इन्व्हेस्टमेंट झाली. 7.75% इथं आपल्याला रिटर्न मिळालेलं आहे. 43.8 लाख एवढे आपल्याला त्याच्यामध्ये वेल्थ क्रिएशन झाले प्रिन्सिपल अमाऊंट धरून. आता प्रिन्सिपल अमाऊंट मायनस केली तर 20,58,000 मला नेट प्रॉफिट मिळाला आणि हा टॅक्स फ्री आहे, म्हणून 20,58,000चा नेट प्रॉफिट मला मिळालेला आहे. शेवटचं ELSS आहे, सगळ्यात बेस्ट आहे. इथं सुद्धा 1,50,000ची गुंतवणूक वर्षाला मी केली
जर एकत्र रक्कम नसेल तर इतरांच्या पेक्षा या ठिकाणी एक फायदा आहे, तो म्हणजे SIP आपण सुरू करू शकता. 12,500 महिन्याला SIP केली तर वर्षाला 1,50,000 रुपये होतात. एकूण 22,50,000 रुपयाची आपली गुंतवणूक झाली. इथं ॲव्हरेज दिलेला रेट 12.62%. वास्तविक ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला मिळतो आणि एकूण इथं वेल्थ क्रिएशन झाले आणि टोटल ग्रॉस अमाउंट मिळालेले आहे 66.21 लाख रुपये. यातनं मायनस केले 22,50,000 तर 43 लाखाचा नेट प्रॉफिट आहे, नेट रिटर्न आहे. याच्यातनं टॅक्स मायनस केला, इथं टॅक्स आहे 12.50%, 12.5%. वरती टॅक्स आहे 20%. म्हणजे सगळ्यात कमी टॅक्स आणि सगळ्यात जास्त प्रॉफिट कुठं किंवा वेल्थ क्रिएशन कुठं होत असेल तर ELSSच्या म्युच्युअल फंडमध्ये. आणि नेट प्रॉफिट मिळालेला आहे 38,41,000. म्हणजे वेल्थ क्रिएशन किती होतं? 38,41,000 प्लस 22,50,000 एवढी रक्कम आपल्याला शेवटी मिळते. आता या ठिकाणी अजून खाली दाखवलेला आहेत. पहिला हा 12.62 लाख आपण बघितला. त्याच्यानंतर आपण पुढचा घेतलेला आहे 15% रिटर्न जर मिळाला तर आपल्याला 92,50,000 रुपये इथे वेल्थ क्रिएशन होतं. आणि त्याच्यातनं टॅक्स मायनस केल्यास 80 लाखाची वेल्थ क्रिएशन होते. तिसऱ्या याच्यात दाखवलेलं आहे 20%चा रिटर्न दाखवला आहे. 20% म्हणजे 3.75 करोड एवढी रक्कम आपल्याला होते. आफ्टर टॅक्स आपल्याला 2.92 करोड म्हणजे जवळपास 3 करोड रुपये वेल्थ क्रिएशन या ठिकाणी होतं. याच्यातनं आपण सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन दर महिन्याला 6% SIP जरी सुरू झाली तर 1,80,000चं पेन्शनसारखी रक्कम याच्यामध्ये आपण चालू करू शकता. मित्रांनो, विचार करून गुंतवणूक करा. पैसा घामाचा आहे. आपण टॅक्स वाचवण्यासाठी गुंतवणूक करून आपण शांत बसू नका. वाचवलेल्या पैशातून वेल्थ क्रिएशन करून आपलं आयुष्य आपण प्रोटेक्ट करू शकता. आपण वेल्थ क्रिएशन करू शकता. आपल्या आयुष्यामध्ये आपण श्रीमंत होऊ शकता. तर या ठिकाणी मी माझा हा व्हिडिओ थांबवतो. अशाच पद्धतीनं माझे व्हिडिओ असतील ते आपण पहा. हा व्हिडिओ आवडल्यास आपण आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना सांगा वेल्थ क्रिएशन आणि टॅक्स दोन्ही याच्यामध्ये बचत बी आणि बढत बी ही आपण घेऊ शकता. आजच्या व्हिडिओज आपण इथंच थांबूया. पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.